कृष्ण आणि राधा यांची प्रेमकथा प्रसिद्ध आहे, जी प्रेम आणि भक्तीचे दैवी प्रतीक मानले जाते. या कथांमध्ये रुक्मिणी आणि कृष्णाचे प्रेमसंबंध देखील सांगितले आहेत. जसे की रुक्मिणीने कृष्णावर निस्वार्थ प्रेम केले होते, तसेच 16,108 राणे असूनही कृष्णाचे प्रेम आणि राधेवरील त्याचे प्रेम नेहमीच सर्वाधिक मानले जाते. राधा आणि कृष्णाचे प्रेम हे भौतिक प्रेमाच्या पलीकडे जाणारे आणि आध्यात्मिक मानले जाते. कृष्णाचे वृंदावन सोडल्यानंतर राधाच्या विरहातील तगमग आणि तिचे अश्रू हे तिच्या भक्तीचे प्रतीक बनले आहे. राधेने कृष्णाला प्रेम काय असते हे शिकवले, ज्यामुळे प्रेम म्हणजे काय हे श्रीकृष्णाला कळाले. आणि रुक्मिणीने कृष्णावर निस्वार्थ प्रेम केले आणि तिच्या प्रेमाची तुलना कोणत्याही भौतिक अपेक्षांशी होऊ शकत नाही. म्हणून श्रीकृष्णाबद्दल एक अनोखा प्रसंग तुम्हाला सांगत आहे. एकदा रुक्मिणीने राधाला गरम दूध प्यायला दिले, ज्यामुळे कृष्णाच्या अंगावर फोड आले. हे पाहून रुक्मिणीने कारण विचारले, तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की हे दूध पिल्याने माझ्यासोबत असे घडले आहे, कारण राधा त्यांच्या हृदयात वास करत आहे. तर मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे. जय श्री कृष्ण.